विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारताविषयी भारताची प्राकृतिक रचना वगैरे पाहिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राझील देशातील प्राकृतिक रचना पाहणार आहोत. ज्याप्रमाणे भारताच्या प्राकृतिक रचनेचे 5 विभाग आहेत, त्याप्रमाणेच ब्राझीलचे प्राकृतिक रचनेसुद्धा 5 विभाग आहेत. उच्चभूमी, अजस्त्रकडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह. ब्राझील देशाचा नकाशा बघितला असता तो सुद्धा एक प्रकारे त्रिकोणाकृती आहे. या ब्राझील देशाला 3 दिशेने पाणी आणि 2 दिशेने जमीन आहे. तर विद्यार्थ्यांनो, बघूया आपण ब्राझील देशाची प्राकृतिक रचना. ब्राझील देशाचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले व अतिउंच पर्वत नाहीत, पण ॲमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदानी अभावानेच आढळतात. किनारी भागातही मैदाने विस्तीर्ण नाहीत. प्राकृतिक विभागातील पहिला भाग आहे उच्चभूमी. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावाने केले जाते. ब्राझील व गियाना ढाल क्षेत्र एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र मानले जाते. म्हणजे काय, दक्षिण अमेरिका खंड जो आहे, या दक्षिण अमेरिका खंडाचा जो मुख्य भूमी आहे ते ब्राझील व गियाना ढाल क्षेत्राने तयार झालेला आहे. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि अमापा या राज्यात विस्तारलेली आहे. बघा नकाशात बघूया आपण ब्राझील देशाचा राजकीय नकाशा बघूया. काय सांगितलं होतं, गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि अमापा, बघा रोराइमा आणि पारा आणि अमापा या क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचा भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर जे आहे पिको दी नेब्लिना, याची उंची 3014 मीटर आहे आणि याचं जे स्थान आहे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर आहे. ब्राझील व व्हेनेझुएला या ठिकाणी ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर आहे. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात यांची उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागात मात्र यांची उंची 500 ते 1000 मीटरच्या दरम्यान आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व दक्षिणेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. बघा नकाशात बघितलं असता आपल्याला कळेल. या उतारावरून वाहणाऱ्या ॲमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. आपल्याला नकाशामध्ये दिसेल ॲमेझॉन नदीची जे खोरे आहे आणि त्याचबरोबर ॲमेझॉन नदीची उपनद्या यांचे खोरेसुद्धा दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी. उत्तरेकडे उतार नाही काहीसे तीव्र असले तरी अकस्मात नाहीत, कारण नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरात मिळतात. उत्तर भागात उगम पावून अटलांटिक महासागरास मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना या ठिकाणी पॅराग्वे आणि पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. या ठिकाणी बघा, या अर्जेंटिना देशाकडे वाहत गेलेले दिसून येतं आपल्याला नकाशात. पुढचा भाग आहे अजस्त्रकडा.
ब्राझील देशाचा नकाशा बघितला असता तो ब्राझीलच्या दक्षिण भागात आहे. पूर्व आणि दक्षिण या दिशेने तो पसरलेला दिसून येतो. अजस्त्रकडा हा प्राकृतिक भाग विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. जसं भारताचा विचार केला तर हिमालय जसा महत्त्वाचा आहे भारतासाठी, तसाच ब्राझीलसाठी अजस्त्रकडा हा महत्त्वाचा आहे. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यांमुळे अंकित होते म्हणजे प्रमाणभूत होते. या भागात उंचभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. साओ पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. म्हणजे इथं कमी जास्त नाही आहे, उंची एक समान आहे. अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी अडवले जातात. बघा, ज्याप्रमाणे भारतामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्याला पाऊस पडतो, तसं ब्राझील देशामध्ये आग्नेय व्यापारी वाऱ्यापासून पाऊस पडतो. हे व्यापारी वारे कुठे अडवले जातात? अजस्त्र कड्याला. या अजस्त्र कड्याला अडवले जातात. त्यामुळे अजस्त्र कड्याच्या पलीकडे, त्यालाच आपण वातविन्मुख प्रदेश म्हणतो, पर्जन्यछायाचा प्रदेश तयार होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असे मानले जाते. चतुष्कोन म्हणजे 4 बिंदूपासून तयार झालेला कोन. अजस्त्रकडाच्या पलीकडे पाऊस कमी पडतो, परंतु अलीकडे मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. तिसरा भाग आहे किनारी प्रदेश. ब्राझीलला सुमारे 7,400 किलोमीटरचा किनारपट्टी लाभलेली आहे. बघा, भारताला किती लाभलेली आहे? 7,500 किलोमीटरची लांबी आहे. तर ब्राझील देशाला 7,400, फक्त 100 किलोमीटरचे फरक आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे 2 विभाग केले जातात. उत्तर व पूर्व असे 2 भाग केले आहेत, अगदी भारताप्रमाणेच. जसं पूर्व घाट पश्चिम घाट आहे, तर त्याप्रमाणे तिथं उत्तर व पूर्व असे 2 भाग केले जातात. उत्तरेकडील अमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तेपर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणतात. नावसुद्धा दिलेलं आहे त्याला, उत्तर अटलांटिकचा किनारा. कुठून कुठंपर्यंत आहे? उत्तरेकडील अमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तेपर्यंत. पुढं दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा असे म्हणतात. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात, त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजॉ बेट, माराजॉ उपसागर व साओ मार्कोस उपसागर आहेत. माराजॉ हे मोठे किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टोकॅन्टिनीस नद्यांच्या मुख्यांदरम्यान तयार झाले आहे. माराजॉ बेट बघा या ठिकाणी उत्तर दिशेला आहे. माराजॉ बेट, माराजॉ उपसागर व साओ मार्कोस उपसागर हे सुद्धा दाखवलेलं आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळण म्हणजे माहीत आहे आपल्याला, बीच व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. काही भागात मात्र किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे होते. पुढचा भाग आहे मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश 2 विभागात दिसून येतो. उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडे असलेला पॅराग्वे व पॅराना नद्याचा भाग. ॲमेझॉन नदीचा खोऱ्या भाग आणि पॅराग्वे आणि पॅराना नद्यांचा मैदानी प्रदेश. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. दिसतंय आपल्याला नकाशात बघितलं असता, पश्चिमेकडून पूर्वेकडे उतार आहे त्याचा. ॲमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद, म्हणजे जवळजवळ 1,300 किलोमीटर आहे रुंदी. 2 उच्चभूमी जेथे खूप जवळ येतात तेथे ही रुंदी फक्त 240 किलोमीटर इतकी कमी होते. बघा, 1,300 किलोमीटर कुठं आणि 240 किलोमीटर कुठं, किती फरक होतो.
जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे ॲमेझॉनचे जंगल. आपल्या डिस्कवरीवर किंवा आपल्या जे प्राण्यांचे चॅनल आहेत त्या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातं ॲमेझॉनचे जंगल. जगातील सर्वात मोठे जंगल आहे ते. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने म्हणून ओळखले जातात. ब्राझीलमध्ये दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना या नद्यांच्या उपमाकडील भाग. हे बघा या ठिकाणी आहे. पॅराग्वेच्या उपमा क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे तर पॅरा नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. दोन्ही उतार भिन्न आहे. आता या ठिकाणी एक दलदलीचा भाग आहे पॅराग्वे नदीच्या जवळ. त्याचं नाव आहे पॅन्टानल. पॅन्टानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश म्हणून मानला जातो. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरलेला आहे. नकाशा बघितले असता आपल्याला नैऋत्य दिशेमध्ये असलेलं दिसून येतं. पॅन्टानल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमध्ये माटो ग्रासो दो सुल राज्यात आहे. पॅन्टानलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. या दलदलीच्या प्रदेशामध्ये जगातील सर्वात मोठा साप सदृश्य प्राणी, त्याला आपण ॲनाकोंडा म्हणतो, हा आढळून येतो. तुम्ही सर्वांनी पाहिलेलंच असेल ॲनाकोंडा नावाचा पिक्चर. त्याचं जे क्षेत्र आहे ते या पॅन्टानल दलदलीच्या प्रदेशात आहे. विद्यार्थ्यांनो, पुढचा भाग आहे द्वीपसमूह. ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा शेवटचा भाग आहे हा. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्यांचे वर्गीकरण किनारी बेट व सागरी बेट असे केले जाते. किनारी बेट व सागरी बेट. भारताचं कसं आहे, दोन्हीकडे सागरी बेटच आहे. एक अंदमान निकोबार बेट आणि दुसरं कुठलं आहे, लक्षद्वीप बेटे. त्याप्रमाणेच ब्राझील देशामध्ये किनारी बेट आणि सागरी बेट असं केलं जातं. बहुतेक किनारी बेटे हे संचयनातून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. बघा, किनारी बेट हे नद्याने जो गाळ वाहून आणलेला आहे त्याच्या संचयनातून तयार झालेले आहे, तर सागरी बेटे हे मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकण द्वीप असे सुद्धा म्हणतात. भारताप्रमाणे सुद्धा या ठिकाणी काही प्रवाळ बेटे आहेत. कुठे आहेत? दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागात. दक्षिण अटलांटिक महासागराचे बघा या ठिकाणी दिसतं आपल्याला अजस्त कडाजवळ. ही बेटे कशापासून आहे? प्रवाळ बेटे म्हणून ओळखल्या जातात. त्याचं नाव सुद्धा आहे कंकण द्वीप. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ब्राझील देशाची प्राकृतिक रचना पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा हा पाठ आजचा झालेला भाग वाचावा आणि त्याविषयी काही शंका असतील तर लिहून घ्यावे आणि त्यावर आधारित असलेले प्रश्नोत्तर लिहावे. धन्यवाद.